एक दुर्दैवाची गोष्ट आहे. इतिहासामधल्या कुठच्या लोकांकडे आपण जातीच्या चष्म्यातून पाहत राहायचं आणि इतक्या रात्री उशिरा उचलण्याची वेळ आली कारण भर दिवसा हिंमत नव्हती. इतिहासाची पानं काय सांगतात हे काय पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक ठरवणार का? नगरसेवकांनी ठरवायचं. आणि एक यातनं एक उघड झालं की ह्या सगळ्या ज्या फुटकळ संघटना ज्या आहेत ना, ज्या समोर येतात त्या ब्रिगेड काहीतरी, हे मुळात नाहीच आहे. हे सगळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांचंच राजकारण आहे. हेच या अर्थाने सगळे पुढे आले की ह्यांच्या मनातल्या गोष्टी हे या असल्या संघटनांच्या मार्फत पुढे करायचे आणि आंदोलनं करायचे. हे आता उघडच झालं ना की हेच आहेत याच्या मागे. कारण हे सगळ्यांना माहितीच होतं की या असल्या संघटनांना पोचणारे हे सगळे राष्ट्रवादीवालेच नेते आहेत ते आणि काही धनिक पुण्यामधले जे आहेत ते हेच या गोष्टी करत असतात. मग प्रत्येक व्यक्ती इतिहासातली ही काय तुम्ही जातीने तपासणार का? आजच विश्वास पाटील बोलले की दादोजी कोंडे हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. आता समजा ते जर मराठा असते तर चालले असते गुरु. आता हे काय प्रत्येक गोष्ट तुम्ही जातीतनं बघणार का? म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक ज्या गागाभट्टाने केला ते ब्राह्मण होते म्हणून आता तोही काढून टाकणार का चॅप्टर? ज्या शिवछत्रपतींच्या विरोधामध्ये आजपर्यंत मोगलांकडून अनेक मराठा सरदार महाराजांच्या समोर आले लढायला, त्या मराठा सरदारांचं काय करणार? जे शिवाजी महाराजांच्या विरोधात लढले. म्हणजे सगळाच इतिहास जातीवरती पुसून टाकायचा का? आणि यांचं घाणेरडं राजकारण जे आता चालू आहे नाही दादोजी कोंडदेवांच्या नावाने, हे पुणे महानगरपालिकेमध्ये काही काम न केलेल्या गोष्टी त्यात हे वर्षभर चालतील बघा. आणि हे वर्षभर चालवून याच्यामध्ये फक्त राजकारण करत बसायचं आणि याच्यातनं निवडणुका लढवायच्या. हे यांचे सगळे उद्योग. पुण्यातल्या मान्यवरांकडून असा आरोप होतोय की पवार यांच्या एकंदरीत दबावामुळे हे सगळं. अर्थातच ते आहेतच ना त्याच्या मागे, या लोकांच्या मागे नाही ते आले असते कुठून? या सगळ्या ज्या काही संघटना आहेत हे तेच लोक पोचतायत ना. यांनाच हे असल्या प्रकारचं जातीचं राजकारण करायचं. प्रश्न असा आहे, ह्यांचे धुमाकूळ करणारे लोक आहेत यांना पोलिसांच्या काठ्या पडत नाहीत. आणि मी महाराष्ट्राबद्दल बोलल्यानंतर माझ्या सहकाऱ्यांना तुम्ही लाट्या काट्याने मारता. यांचे वाटेल ते धिंगाणा करणार कारण यांच्या हातात गृहखात आहे म्हणून, यांच्या हातात सत्ता आहे म्हणून. यांच्या काठ्या इतरांसाठी उगारल्या जाणार नाहीत. माझ्यावरती तुम्ही आणि माझ्या सहकाऱ्यांवरती केसेस टाकणार तुम्ही इतक्या आणि यांच्यावरती केसेस टाकणार नाहीत, पडणार नाहीत. तिकडे सगळ्या सोयीस्कररित्या सगळ्या गोष्टी विसरल्या जाणार. पण या संपूर्ण प्रकरणात मनसेची काय भूमिका होती? ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेत जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा शिवसेना भाजपने या प्रस्तावाला विरोध केला, पण मनसे या संपूर्ण प्रकरणात तटस्थ राहील. आपलं वाचन कमी आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व नगरसेवकांनी त्याला विरोध केला होता. एक इतिहासाचा तर्कसंगत दाखला असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज वगळले तर कुणालाही छायाचित्राचा पुरावा नाही उपलब्ध. अशा परिस्थितीत असं सुवर्णमध्य काढता येऊ शकत नाही का की दादोजी कोंडदेवांचा पुतळा न हटवता जर दादोजी कोंडदेवाच्या नावाला फक्त आक्षेप असेल तर शिवाजी महाराजांचा प्रश्न असा आहे, हे आक्षेप घेणारे हे कोण? माझं असं म्हणणं आहे, मुळात इतिहासाची पानं काय बोलतायत ते सत्य. तो इतिहास ना कोणी ब्राह्मण समाजाने लिहिलाय किंवा मराठा समाजाने लिहिलाय, तो लिहून ठेवलाय बाहेरच्याने. मी त्याशी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हटलं की ज्या शिवछत्रपतींचा संपूर्ण इतिहास, तो अख्खा इतिहास हा एक तर मोगलांनी लिहून ठेवलाय, इंग्रजांनी लिहून ठेवलाय, फ्रेंचांनी लिहून ठेवलाय. म्हणजे भारतीयांनी लिहून ठेवलेला इतिहास नाही येतो. आणि त्या संपूर्ण इतिहासामध्ये देखील कुठेही त्यांच्या विरोधकांनी, ज्यांच्या विरोधात ते लढले त्यांनी तो इतिहास लिहून ठेवलाय. आणि त्या संपूर्ण इतिहासात शिवाजी महाराजांवरती एक डाग सापडत नाही. ते असल्या गोष्टी करतील. मला तर असं वाटायला लागलं आता की जेम्स मिलिंदला पण अशा प्रकारची माहिती ह्यांनीच पुरवली की काय, की हा वाद उकरून काढायला.